मित्रांनो, जयपूरमध्ये अभिजित दिपके यांच्यावर झालेली मारहाण ही केवळ एका व्यक्तीवरची मारहाण नाहीये. हा प्रश्न एका चापटीचा नाहीये. प्रश्न लोकशाहीचा आहे, संविधानाचा आहे आणि प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचा आहे. कॉक्रोच जनता पार्टी देशभर कोणत्या मुद्द्यांना घेऊन आंदोलन करते? विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या जबाबदारीचा मुद्दा घेऊन हे लोक आंदोलन करत आहेत. या आंदोलनाशी तुम्ही एकतर सहमत असू शकताय किंवा असहमती तुम्ही दर्शवू शकताय. पण लोकशाहीत असहमतीचं उत्तर आंदोलनाने, चर्चेने आणि मुद्द्यांनी दिलं जातं. हात उचलून दिलं जात नाही, मारहाण करून दिलं जात नाही. पण आज आपल्या देशात एक धोकादायक प्रवृत्ती वाढताना दिसते. प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. विरोधकांना देशद्रोही, धर्मद्रोही, राष्ट्रविरोधी ठरवलं जात आहे आणि जेव्हा तर्क संपतात त्यावेळेला ही लोक आक्रमण सुरू करतात, आक्रमकता दाखवतात. आता ही लोक कोण आहेत? तर भाजप, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि त्यांच्याशी संबंधित कट्टर राजकारणावर टीका करणारे अनेक जण वर्षानुवर्षे एकच प्रश्न विचारत आहेत. विरोधकांशी संवाद करायचा की संघर्ष? विचारांनी उत्तर द्यायचं की दबावाने? हा देश महात्मा गांधींचा आहे, अहिंसेचा आहे, संविधानाचा आहे. नथुराम गोडसेंच्या विचारांवर प्रेम करणाऱ्यांना कदाचित विरोधाचा आवाज सहन होत नसेल, पण भारताचा आत्मा गांधींच्या लोकशाहीत आहे, गोळीत किंवा चापटीत नाही. जर आंदोलन चुकीचं असेल तर त्यांचे मुद्दे खोडून काढा. जर मागण्या चुकीच्या असतील तर पुरावे द्या आणि ते आंदोलन पाडून टाका. पण आंदोलनकर्त्यांवर हात उचलणं म्हणजे वैचारिक दिवाळखोरीची कबुली आहे. तुमच्याकडे तेवढी अक्कल नाही याचा पुरावा आहे. आज अभिजित दिपके यांच्यावर हात उचलला गेलाय. उद्या कोणत्याही आंदोलनकर्त्यावर, पत्रकारावर, सर्वसामान्य नागरिकांवर उचलला जाऊ शकतो. आता ते सुरूच आहे म्हणा. त्यामुळे ही घटना एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही. हा लोकशाहीच्या अधिकारावर घातलेला आघात आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं गुन्हा नाही, आंदोलन करणं गुन्हा नाही. गुन्हा आहे तो हिंसेचं समर्थन करणं. आणि म्हणून जयपूरमधील या घटनेचा प्रत्येक संविधानवादी नागरिकांनी कठोर शब्दात निषेध केलाच पाहिजे. आणि जे लोक या प्रकारच्या भूमिका घेतात त्यांनी स्वतःचा मेंदू नक्की तपासावा की नेमकं तुम्ही कोणत्या भूमिकेला विरोध करताय. तुमची सुद्धा मुलं शाळेमध्ये जातात, तुमची मुलं सुद्धा पेपर देतात, तुमची मुलं सुद्धा या जाळ्यात अडकू शकतात. आणि फक्त ते पैसेवाले लोक आणि नेत्यांची मुलं त्या परीक्षा पास होतील आणि तुमच्या मुलांचा सुद्धा हक्क मारला जाऊ शकतोय. हे आठवण ठेवा. हल्लेखोरांनी सुद्धा या आंदोलनाचं एकतर समर्थन केलं पाहिजे. जर समर्थन करता येत नसेल तर हे आंदोलन कसं चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवावं.